नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होणार आहे. काय घडामोडी त्याआधी घडतायत जाणून घेऊया त्याबाबतच्या बातम्या. गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे. चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता. तुमच्या चर्चा खूप जास्ती असते. एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात दाखल. ठाण्यातील निवासस्थानी डॉक्टरांकडून शिंदेंच्या प्रकृतीची तपासणी. शिंदेंची तब्येत बरी नसल्यानं डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला. भाजपचे मोठे नेते एकनाथ शिंदेंना भेटणार. शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते भेटणार, सूत्रांची माहिती. फडणवीस आणि बावनकुळे शिंदेंची भेट घेण्याची शक्यता. शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांच्याविषयी काही बोलू नका. शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना कोचक टोला. तर राऊतांकडे माणुसकी शिल्लक नाही. शिरसाटांचा पलटवार. त्या मांत्रिकाची गरज आहे. हा मांत्रिक अमित शहा पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे. आता 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश. महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. नगरविकास, पाणी पुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती. 5 तारखेला शपथविधी होईल सांगतायत. बावनकुळे राज्यपाल आहेत का? शपथविधीवरून संजय राऊतांची टीका. प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ. का राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांचा दावा. तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं मत.